शिवसेना शहापूर तालुका संघटक तथा देवा ग्रुपचे तालुका अध्यक्ष महेंद्र उर्फ मॅक चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा आसनगाव व कळंबा बोरशेती येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले। नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित शिक्षण, शिस्त, प्रामाणिक परिश्रम आणि चांगले संस्कार याचे महत्त्व पटवून दिले। समाजाप्रती महेंद्र चंदे आपली जबाबदारी ओळखून नेहमीच शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारे उत्तम उपक्रम राबवित असतात असे त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, देवा ग्रुपचे कार्यकर्ते तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। महेंद्र उर्फ मॅक चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरला। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। या जिल्हा परिषद गटामध्ये आसनगाव असेल, तांदोळी, कळंबा, बोरशेती या सगळ्या ठिकाणी त्यांनी एक आपला वाढदिवस कुठेतरी साजरा करण्यापेक्षा एक चांगल्या कामासाठी आपण तो साजरा करावा असं ज्या मनात आलं असेल। तुझा मॅक चंदे हा हरदा कार्यकर्ता आहे, पूर्वीपासून तो दानशूर आहे। दान करण्याची त्याला स्वतःला हौस आहे। मी 12 महिने बघत असतो, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कुठला तो निमित्त बघत असतो आणि जे काय आपल्या हातातनं लोकांपर्यंत काय देता येईल त्या हिशोबाने तो सतत प्रयत्न करत असतो। अशी कमी लोक असतात आता आज वाढदिवस बोलल्यानंतर पार्ट्या बिड्या सगळ्या असतात, परंतु याच्याने काय आपलं सहकार्य होणार नाही। परंतु एक दातृत्वाचा एक त्यातला एक थोडासा त्यांनी केला हा छोटासा प्रयत्न आहे। तुमच्यावर आम्ही जेव्हा होतो ना लग्न, तेव्हा आम्हाला ह्या वया बघायला मिळत नव्हत्या। आम्ही काय करायचो, आमच्या पुढचे जे आमच्या बहिणी असतील, भाऊ असतील, त्यांच्या ज्या वया असतात ना जुन्या, ते भरलेली कागद काढून टाकायची आणि काही अशी 3-3, 4-4 पानं कोरी असतील ना ते आम्ही घ्यायचो आणि त्याची वही बनवायचो। अशा पद्धतीने आम्ही शिकलोय। मी तुमच्या घरात लहान होतो, असा शिकत 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 मी आज तुमच्या समोर ह्या खुर्चीवर बसलोय। आपल्याला पण आजचा प्रेरणादायी असा दिवस आहे, तर आपण खूप शिका, खूप अभ्यास करा। जे गुरुजी आपले जे सांगतील, मॅडम जे सांगतील ते आपण तंत्र अगदी मनामध्ये घ्या। त्यातही आपल्या शिक्षक तुम्हाला माहीत नसेल, आजकाल पालकांना जास्त ऐकतो, शिक्षकांना विद्यार्थ्यांना काय बोललं तर पालक भांडायला येतात। आमच्या वेळेस ना आमचे गुरुजी काय करायचे, आम्ही चुकलो तर असं हात ठेवायचे, हो असा, आणि अशी छडी मारायची, नंतर मारायची, परत आम्ही असा हात करायचो आणि बरोबर सगळं डोक्यात द्यायचं, सकाळी बरोबर यायचो आम्ही, पेपर एकदम क्लिअर। अशा पद्धतीने आम्ही एवढा हुशार व्हायचो, कारण आपण कसं लहानपणी इथे खेळ तिथे तर मग असे मागे उभे राहायचे आणि पाठीवर खेळ ठेवायचे, अशी आम्हाला शिक्षा व्हायची। पण त्या शिक्षेने आज आम्ही घडलोय आणि तुमच्या समोर आज मी बोलतोय। ही तेव्हाची शिक्षा आमच्या शिक्षकवृत्तींची होती, परंतु त्यावेळेस आमचे गुरुजी, आमचे गुरुजन म्हणजे आमचे परमेश्वर, देव असं आम्ही तेव्हा मानतो। आता तुम्ही मानता ना गुरुजींना? काय गुरुजी बरोबर तुम्ही घरी सांगता का? नक्की बघा, मी विचारला गुरुजींना, विचारेन हे थोडंसं तुम्हाला आता कोणी एवढा तर मारणार नाही असा एकदम असे मारतील, थोडंसं इथं हात लावतील, तुमची चुकी तुम्हाला समजतील। कारण आता त्यांचे जेवढे हात बांधलेत आणि पालक एवढे जागरूक म्हणण्यापेक्षा आता जागरूक म्हणावं काय मला माहीत नाही, परंतु मी माझी मुलं शेअर शिकत असताना माझी दोन्ही मुलं, एक आता तुमची इथं माझी कंपनी आहे विक्रांत, दुसरा माझा एक मुलगा बाहेर आहे युरोपमध्ये, तो पण मोठ्या कंपनीत नोकरी करतोय, भरपूर पैसे कमवतो आता, पण कधी शिक्षकांची तक्रार तो घेऊन आला तर मी परत शिक्षकांना फोन नाही करत। तेव्हा आम्हाला काय बोलायचे, छडी मारली तर काय म्हणायचे, छडी बसे क्षमाक्षम विद्या येई धमागम, असं तेव्हा डायलॉग करायचे आणि फटकन मारायचे।
आणि अशा पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने शिकवलं आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मी एवढं तुम्हाला विनंती करेन, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकायला इथे सवय आहे. आज तुम्हाला कॉम्प्युटर आहेत, तुमची आदर्श शाळा का म्हणतो त्याला डिजिटल शाळा झालेल्या आहेत. आमच्याकडे काहीच नसतं. आम्हाला असं फळ्यावर फक्त शिकवायचे. आता तुम्हाला सगळं कॉम्प्युटर देईल परीक्षा तुमच्या घरी तुमचे आईवडील शिकलेले पालक आमच्या आईवडील आडा नसायचे. तुम्हाला घरी तुम्हाला सगळे शिकवणार आहेत. एवढं तुम्हाला सांगेल, आजच्या दिवशी तुम्ही खूप आजपासून मनात ठेवायचा का गुरुजी काय बोलायला असतील तरी काय घरी सांगायचा नाही. अभ्यास करायचा. अभ्यासाचा जर व्यतिरिक्त जर तुम्हाला गुरुजी बोलले तर तसा विषय ते होणार नाही. परंतु मी सर्वांना एक तुम्हाला सांगतोय, यापुढे आता तुम्ही किती राहत तुम्ही 5वी 6वी 7वी ना, आता मला वाटतं 8वी पर्यंत मराठी शाळा आहेत ना सगळ्या घरी 8वी पर्यंत. आता 8वी पर्यंत तुम्ही तर शिकणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला खूप शिकायचा चान्स आहे. आणि असे मॅथ्स सारखे आहेत ना, तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही गुरुजींना सांगायचं. त्याची परिस्थिती थोडीशी गरीब असेल, त्याला काय घेता येत नसेल तर आम्ही आहोत ना, आपल्या गुरुजींना सांगायचं का साहेब आमची अशी परिस्थिती आहे, आमची आता काय ऐकत नाहीये, तर तुम्हाला सगळं जे लागेल ते आम्ही पुरू, काळजी करू नका. त्याच्याआधी तुम्हाला कोणाकडे हातपासही गरज नाही. आपल्या आई वडिलांनी जर तुम्हाला देत नसतील तर आपल्या गुरुजींना सांगा. गुरुजी आमच्या लोकांना फोन करते आम्ही सगळं तुम्हाला देऊ. जास्त वेळ घेणार नाही. मॅथ्स खूप चांगल्या प्रकारे तू काम करतोयस, असंच तू काम करत राहा. तुला जेवढं चांगलं करता ते लक्षात ठेव, देणारी धन वाटते. जे आपण दाखवतो करतो ते देतो ना, देणार काय म्हणतो, देता काय म्हणतो एक म्हणे बघ, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, जाता देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. त्याच्यामुळे तुझ्या असे अनेक दानशूर या तुमच्या आसंगामध्ये आहेत. बॉबी आलाय, नितीन आलाय, वगैरे सगळे लोक चांगले आहेत. तुम्ही सांगाल ते तुम्ही हे लोक तुम्हाला देतील, एवढा मी त्यांच्यावरून सांगतोय. आणि मी आज तुला वाटतंय सगळ्यांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो, आहे का नाही. आणि असाच तुझ्या हातात चांगलं काम होत राहो तेवढी परमेश्वराला प्रार्थना करतो. सदा सुखी राहा, मोठा होत राहा अशी तुला मी आशीर्वाद देतो, लहान असतो, आहे का नाही. आणि आज थांबतोय. धन्यवाद. जय जय. महेंद्र हा नेहमीच अशा शैक्षणिक विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांना नेहमीच तो मदत करत असतो. तो सगळ्यांना म्हणजे आणि अडचणीला त्याच्याकडे कोणी जाऊ, त्याला रात्री बेरात्री कधीही फोन करो, तो सर्वांना उपलब्ध असतो. त्याची